जायचं फास्ट घरला, कारण लय भ्या वाटायला लागली. तर अंधार पडलाय हो, खतरनाक मसोबा ती बघूनच मी भेलो. तर मग हाय गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आपण चाललेलो आज जॉगिंग करायला, तर तिथं जाऊ तुम्हाला काय काय घडलं शेवटपर्यंत बघत राहा. तर मग असं होतं बघितलं जॉगिंगचं दृश्य. सूर्य आलता पाक खालीपर्यंत. आम्ही निघालेलो सायंकाळी 6 वाजता. हे बघा, हे रस्ता होता असा पूर्णपैकी मजेदार वातावरण होतं. आणि बघा आम्ही पुढं चाललो तसं तसं अंधार होतच चालला हो. मग बघत चला आता काय काय घडतंय. हे बघा, हे रस्ता होता मस्तपैकी. आम्ही आलतो इथं, आम्ही आणि माझा भाऊ, चुलत भाऊ तो होता माझ्यासोबत. आणि हे बघा इथं झाडाला लटकलेली ही वटवाघूळ उलटी लटकली. ती काय हो सांगायचं तुम्हाला, असं भयानक दृश्य होतं ना इथं. हे बघा इथं डोंगर होता, त्या डोंगरावर आपण गेलेलो माहिती आहे का दंडोबाचा. तर व्हिडिओ बघितला नसेल तर मी इथं कॅप्शनला टाकतोच वर. तो दंडोबाचा व्हिडिओ बघा तुम्ही, खूप मजा आली. ही बघा मग स्वीटकॉर्न मक्याची कणसं असतात ना, ते इथं मक्याची कणसं पेरलेली आहेत. तुमच्याकडे स्वीटकॉर्न येतात तेच. हे बघा सूर्यफूल म्हणून याला ओळखलं जाते. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा सूर्यफूल, आणि इथं होतं बघा हे मस्त वातावरण. अरे टोम्याला मध्ये येऊ, इकडे जाऊन बसला लगेच गाडी खाली. इकडे म्हणताना नाही नाही म्हणायला लागला. तो पण लागला वाटतं आम्हाला भ्यायलाच. हे बघा मग जातो जातो मग त्याला बाय बाय केलं आणि चाललो आम्ही पुढं. हे बघा इथलं होतं आमच्या इथलं खतरनाक मसोबा. ती बघूनच मी भेलो, कारण तिथं टाकलेलं उतरून टाकलेलं सगळं. तिथंच टाकलेलं बघा, इथं रस्ता होता ना सगळं मसोबाचं पॅक केलेलं. तर सगळ्यांनी टाकले उतरून काय काय. म्हणून आम्हाला वाटायला लागलं भ्या. आणि जशी जशी रात्र होईल तसं जास्त जास्त तिथं कडन चाललेलो आम्ही दोघं पण. त्यामुळे जर रात्र व्हायला लागली तसं भ्या वाटायला लागलं, लय भ्या वाटायला लागलेलं. म्हणून गाडी घेतली, निघायचं म्हटलं. आता बघा असा अंधार चालता सगळा, सगळं सुनसान चालतं. म्हणून लवकर जावे म्हटलं. बघा सगळा असा अंधार व्हायला लागलेला. म्हणून गाडी घेतली बघा ही किल्ले, आणि गाडी इथं लावली. आता जायचं फास्ट घरला, कारण लय भ्या वाटायला लागली. इथं अंधार पडलाय हो. निघा इथनं लवकरात लवकर. आत्ता पोचलो बघा आम्ही घरापाशी. लय वेळ झाला हो, रात्री जो वाजले 7 साडेसात वाजले हो. आता पोचले घरात. तर बघा घरातल्यांची रिएक्शन. तर मग हाय गाईज, आपण काल गेलतो जॉगिंगला. तिथलं तुम्ही तर सगळं रहस्य बघितलं असेल. आणि आज आलो आमच्या आजोबांचं वरी श्राद्ध, म्हणून आज केलं आमच्या पोळ्या. तर तुम्हाला जाऊतच मला काय काय केलंय आज. हे बघा भजी, लिंबू, पोळी आणि सगळं गावात निवड बिवड असतं म्हणून एवढं सगळं केलंय. सगळं कुकर बिकर भरून टॉपमध्ये नियोजन करते तो श्राद्ध आहे म्हणून. आणि लय वर श्राद्ध आहे अजून. पहिला घेतला गच्च भरून तो आंब्या. जेवायचा बघा, वाढले सगळ्यांना. जेवतो आता बसून मस्तपैकी इथं. ताट जाम जेवणार, आत्ताच कॉलेजनं आलो त्यामुळे. हे बघा मस्तपैकी ताट सजलेला आहे. जाम दचका द्यायचा आहे आता. लय वर श्रद्धा आली त्यामुळे किती काय कळलं आम्हाला. लय अजून लय वर झाली आजोबावरून.